उन्हाळा आला की आपल्याकडे बरेचसे आईस्क्रीमच्या जाहिराती किंवा कोल्ड्रिंकच्या जाहिराती आपल्याला टीव्हीवरती सतत झळकताना दिसतात. आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक्स हे जे प्रकार आहेत हे आरोग्याला तितकेच घातक आहेत. ह्यानी काय होतं, शरीरामध्ये सरद गरमी उत्पन्न केली जाते आणि त्याच्यामुळे शरीरातला खराब कफ आणि खराब पित्त हे वाढतं आणि त्याच्यामुळे सर्दी खोकल्यासारखे आजार आपल्याला वारंवार होताना दिसतात. तर अशा उन्हाळ्यामध्ये आपण काय करू शकतो किंवा ह्याच्यामध्ये आयुर्वेदाने काय सांगितलंय? आयुर्वेदामध्ये तृष्णापशमन म्हणजे काय, तहान भागवणारा असा एक औषधींचा गण सांगितलेला आहे. उन्हाळ्यामध्ये मेन काय होतं आपल्याला, की आपल्याला पाणी सतत प्यावंसं वाटतं. त्यामुळे तहान भरपूर लागते. त्याच्यामुळे जीव कासावीस होतो. काही लोकांना चक्कर येते. काही लोकांचं हायड्रेशन खूप कमी होऊन जातं. तर अशा वेळेस तृष्णापशमन म्हणून गण म्हणून जो सांगितलेला आहे, की ज्याच्यामध्ये धने, मुस्ता अशासारख्या वनस्पतीच्या सांगितलेल्या आहेत. तर त्यांनी सिद्ध केलेलं पाणी जर आपण पिलं किंवा सतत पित राहिलो, तर आपोआपच ह्यासारख्या गोष्टी आपल्याला होत नाहीत. दुसरं महत्वाचं षडंगोदक म्हणून एक आयुर्वेदामध्ये प्रकार सांगितलेला आहे. षडंगोदक म्हणजे काय? 6 वनस्पती सांगितलेल्या आहेत. त्यांनी सिद्ध केलेलं पाणी पिणं. मुस्ता, पर्पटक, उशीर, चंदन, उशिराचा एक प्रकार उदीच्य आणि नागर म्हणजे सुंठ. ह्या ज्या 6 वनस्पती आहेत, ह्या 6 वनस्पती पाण्यात भिजत घालायच्या आणि त्यांनी सिद्ध केलेलं पाणी जे आपण दिवसभर पिलं, तर आपोआपच आपली तहान भागते. उन्हाळ्याचा त्रास आपल्याला कमीत कमी होतो. बऱ्याचशा लोकांना लघवीला जळजळ होते किंवा लघवी जी आहे ना ती थांबून थांबून होते. काही लोकांना तर लघवी अगदी डार्क पिवळ्या रंगाची होते किंवा ऑरेंज रंगाची होते. काही लोकांना तर उन्हाळ्यात लघवीला रक्त सुद्धा जातं. अशा प्रकारच्या उष्णता वाढणाऱ्या आजारामध्ये षडोंगदकाचं पाणी जर तुम्ही दिवसभर पिलत किंवा दुर्वासिद्ध जल जर दिवसभर पिलत, तर आपोआपच युटीआय म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आपल्याला थांबवायला मदत होते. त्याबरोबरच दुर्वांसारखाच एक उत्तम पदार्थ आयुर्वेदामध्ये सांगितलाय, त्याचं नाव वाळा आहे. वाळा तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहित असेल. वाळ्याचं पाणी जे आहे ना, म्हणजे मडकं आणून त्या मडक्यामध्ये वाळा जो आहे ना, तो भिजत घातला होतो आणि त्याचं पाणी जे आहे ना, ते दिवसभर पिलं जातं. तर वाळा सुद्धा खूप थंड आहे आणि त्यांनी शरीरातला अपधातू म्हणजे शरीरामध्ये जे काही वाहून जाणारं पाणी जे आहे ना, तर ते पाणी थांबवलं जातं आणि त्याच्यासोबत शरीरामधलं उष्णता जी आहे ना, ती कमी केली जाते आणि त्याच्यामुळे वारंवार होणारे युटीआय सारखे आजार आहेत किंवा वारंवार होणारे तहान जे लागते त्याच्यामुळे होणारा जीव कासावीस होतो, हा जो प्रकार आहे तो वाळ्यामुळे खूप उत्तम प्रकारे थांबतो. तर त्यामुळे वाळ्याचं पाणी पिणं हे खूपच चांगलं आहे. त्याच्यासोबत काही सरबत जी आहेत म्हणजे आवळा सरबत आहे किंवा कोकम सरबत आहे किंवा आगळ आहे किंवा वाळ्याचं सरबत आहे. हे प्रकार सुद्धा तुम्ही उन्हाळ्यात वारंवार पिले पाहिजेत. ह्यानी काय होतं, की शरीरामधली उष्णता कमी होते आणि शरीरातल्या धातूंना खूप चांगल्या पद्धतीने प्रीणन मिळतं आणि त्यामुळे धातू जे आहेत ना ते खूप चांगले राहण्यासाठी मदत होते. कैरीचं पन्ह हा सुद्धा असाच एक प्रकार आहे. कैरी थोडीशी आंबट आहे. आंबट असली तर सुद्धा त्यांनी काय होतं, की शरीरातलं ताण जे आहे ना, ती लवकर भागली जाते. त्यामुळे कैरीचं पन्ह जे आहे ना, ते जनरली तुम्ही बघितलं की चैत्री नवरात्रीमध्ये कैरीचे पन्ह आणि डाळ हे खायला दिलं जातं. तर त्याचा सुद्धा उपयोग शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी होतो. लिंबू सरबत सुद्धा आहे. ताजं गोड ताक हे सुद्धा तुम्ही प्यायला पाहिजे. जनरली आयुर्वेदामध्ये दही जे आहे ना, ते उष्ण सांगितलेलं आहे. त्यामुळे दही पदार्थ हा ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यात घेऊ नये असं सांगितलेलं आहे. पण त्याच्याऐवजी त्या ताज्या दह्याचं लावलेलं ताजं गोड ताक जे आहे ना, ते तुम्ही दुपारी नक्की घेऊ शकता. दही किंवा ताक हे पदार्थ रात्रीचे सेवनाला निषिद्ध सांगितलेत. त्यामुळे सकाळच्या वेळेत किंवा दुपारच्या वेळेस ताजं गोड ताक जर तुम्ही थोडंसं जिरं पावडर किंवा धने पावडर टाकून घेतलं, तर त्याने सुद्धा उत्तम प्रकारे तहान भागते आणि शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट बॅलन्स जे आहेत ना, ते खूप मेंटेन केले जातात. पळसाची फुलं तुम्हाला आता जर बघितलं तर ह्या ऋतूमध्ये पळस नावाचा जो वनस्पती आहे, त्याला खूप उत्तम प्रकारची लाल रंगाची फुलं येतात. ती लाल रंगाची फुलं नंतर सुकल्यानंतर पिवळी होतात. अशा पळसाच्या फुलांचं सरबत जे आहे ना, तर ते सुद्धा आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तहान भागवणारं किंवा शरीरातली उष्णता कमी करणारं सांगितलंय. ज्या लोकांना वारंवार युरिनचे त्रास होत असतात, अशा लोकांमध्ये तर आम्ही हे पळसाचे फुलांचं आसव किंवा पळसाच्या फुलांचा कल्प जो आहे ना, तो पोटातनं वापरतोच. पण खास करून उन्हाळ्यामध्ये ह्याचं सरबत जर पिलं, तर खूप चांगल्या पद्धतीने शरीरातला इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मेंटेन होतो. भाव्याची फुलं, भावा म्हणून एक वनस्पती आहे, तर त्याला सुद्धा पिवळ्या रंगाची फुलं येतात. ह्या पिवळ्या रंगाच्या फुलांचा गुलकंद तयार केला जातो. हा गुलकंद सुद्धा शरीरातली उष्णता कमी करतो. देशी गुलाब सांगितलं, त्या गुलाबाच्या पाकळ्यांचा तयार केलेला गुलकंद हा सुद्धा उत्तम प्रकारे शरीरातली उष्णता कमी करतो आणि तहान भागवतो. त्यासोबत काळ्या मनुकांचं पाणी आहे. तर काळ्या मनुका ज्या आहेत ना, त्या रात्रभर भिजत घालायच्या आणि सकाळी उठल्यानंतर कुस्करून त्याचं पाणी प्यायचं. हा उपाय सुद्धा शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी खूप चांगला आहे. बऱ्याचशा लोकांमध्ये साळीच्या लाह्या ज्या आपण महालक्ष्मी पूजनासाठी वापरतो साळीच्या लाह्या, तर त्या साळीच्या लाह्या सुद्धा भिजत घालायच्या आणि त्याचं पाणी जे आहे ना, ते जर आपण दिवसभर पीत राहिलो, तर त्याने सुद्धा उन्हाळ्यातली अंगाची होणारी लाही थांबवली जाते आणि आपलं शरीर जे आहे ते हायड्रेट राहतं. अशा ऋतूमध्ये शक्यतो कोल्ड ड्रिंक्स किंवा दही किंवा एरेटेड ड्रिंक्स आहेत ना, तुम्ही अव्हॉइड करावीत आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या वेगवेगळ्या प्रकारची जी पानं आहेत, पेय पानं, ती तुम्ही जर घेतली, तर नक्कीच तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास आहे ना,
तो कमी होऊ शकतो आणि तुमचा उन्हाळा जो आहे ना तो सुकर होऊ शकतो.